चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण वसंत देसाई संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. वसंत देसाई हे भारतीय चित्रपट संगीतकार होते. ते झनक झनक पायल बाजे 1955, दो आंखें बारा हाथ 1957, गूंज उठी शहनाई 1959, आशीर्वाद 1968 यासारख्या व्ही शांताराम चित्रपटामध्ये त्यांच्या स्कोअरसाठी सर्वाधिक लक्षात ठेवले जातात आणि ऋषिकेश मुखर्जींची गुड्डी 1971. देसाई यांचा जन्म 1912 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सोनवडे गावातील एका श्रीमंत कुटुंबात झाला. भोसले घराण्याचे राज्य होते आणि ते पश्चिम भारतातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण पट्ट्यात असलेल्या कुडाळ परिसरात वाढले. देसाई प्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीमध्ये होते तेव्हा त्यांनी टॉकीज बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रभातच्या धर्मात्मा आणि संत ज्ञानेश्वर सारख्या चित्रपटामध्ये अभिनय केला, गायले आणि कधी कधी गाणी लिहिली. संगीत रचना शिकल्यानंतर 1940 पासून ते केवळ संगीताशीच जोडले गेले. व्ही शांताराम यांनी प्रभातशी संबंध तोडून स्वतःचा फिल्म स्टुडिओ स्थापन केला. तेव्हा देसाई यांनी त्यांच्या बहुतेक चित्रपटांना संगीत दिले. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या संबंधात बिघाड झाला. त्यानंतर वसंत देसाई यांनी पुन्हा कधीही त्यांच्या माजी गुरुसाठी काम केले नाही. देसाईंची संस्मरणीय गाणी आहेत हिंदी फिल्मी भक्तिगीत दो आंखें बारा हाथ मधील ऐ मालिक तेरे बंदे हम, वाणी जयरामचे गुड्डीमधील बोल रे पपीहरा, मराठीमध्ये सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, उठी उठी गोपाळा, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू, देह देवाचे मंदिर इत्यादी त्यांनी दिलेल्या चालीमुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशात अजरामर झाले. 22 डिसेंबर 1975 रोजी वसंत देसाई हिज मास्टर्स व्हॉइसच्या स्टुडिओमध्ये एका विशेष संगीत कार्यक्रमाचं पूर्ण दिवस रेकॉर्डिंग केल्यानंतर घरी परतले, ज्यामध्ये इंदिरा गांधींच्या स्तुतीसाठी प्रसिद्ध संगीतकार उपस्थित होते. ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये उतरले आणि तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट हालू लागले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. घरात सांज सकाळ होणाऱ्या आणि देवळात होणाऱ्या भजन कीर्तनामुळे छोट्या संगीतात रुची निर्माण झाली. त्यातच गावात एक सर्कस आली. ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद द्यावा असं वाटू लागले. त्यासाठी त्यांनी गाव सोडले व ते कोल्हापूरला आले. सर्कशीत काम मिळाले नाही, पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती होत होती. गोविंदराव टेंबे संगीत देत होते. वसंत देसाई त्यांचा सहाय्यक होण्याचे त्यांनी पत्करले. पुढे कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाईही पुण्यात आले आणि त्यांना मास्टर कृष्णराव व केशवराव भोळे या दोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, ताना, फिरकी आणि रमानुकृत भावदर्शन शिकले. 1943 मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कला मंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे 30 वर्षे चालू राहिली. जवळजवळ 65 हिंदी मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट नाटकाशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ऐ मालिक तेरे बंदे हम या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. 1962च्या चीन युद्धाच्या वेळी जिंकू किंवा मरू या गदिमांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेली काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी आहेत. त्यांची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.